लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हप्ते मिळवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता दुबार ई-के-वाय-सी करायची आहे का, पुन्हा ई-के-वाय-सी करायची का, पुन्हा ई-के-वाय-सी नाही केली तर हप्ते थांबणार आहेत का, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती हप्ते टाकण्याचं काम केलेलं आहे. पण नोव्हेंबरपासून हे हप्ते ठप्प आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3ही महिन्याचे पैसे हे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की ई-के-वाय-सीची जी डेडलाईन आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि याआधी एकदा मुदत वाढवण्यात आलेली होती. सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे ही मुदत वाढली, मुदतसुद्धा वाढू शकते अशी दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण लवकरच ही घोषणा पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यास वाढसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत पाहिलं तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली ई-के-वाय-सी करून घ्या. पुन्हा करायची असेल तर पुन्हा पण करू शकता, त्यामध्ये काही अडचण नाही. आणि तुमची जर पहिल्यांदा ई-के-वाय-सी योग्य असेल तर पुन्हा करण्याची पण गरज नाही. तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी तुमची यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. तर अशा पद्धतीने तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. ती तुम्ही जर केली नाही तर तुमचे हप्ते पण थांबू शकतात आणि पुन्हा ई-के-वाय-सी करायची असेल तर पुन्हा ई-के-वाय-सी सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओला सुद्धा लाईक करा. योजनाकार लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.